नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल आपण नुकतीच सिरीज स्टार्ट केलेली आहे. ऑलरेडी आपले 2 लेक्चर झालेले आहेत मित्रांनो. आपण आज तिसरा लेक्चर घेतो या सिरीज मधला आणि आपला चॅप्टर नंबर आहे 3. तर मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं काय करतो याच्यामध्ये स्वागत करतो. ओके, सो करूया आपण सुरुवात. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल जो येणाऱ्या एक्झामसाठी सर्व एक्झामसाठी काय महत्त्वाचं याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन आहे काय करतो नक्कीच विचारतो. आपण ह्या चॅप्टरला आपण 2 पार्टमध्ये काय करू डिवाइड करू. पहिल्या पार्टमध्ये आपण कोकण किनारपट्टी आणि घाट याचा काय करू अभ्यास करू. दुसऱ्या पार्टमध्ये थोडासा आपण पठारांचा अभ्यास करू. मोठा पठार आहे म्हणून त्याचा थोडा एक आपण दुसऱ्या पार्टमध्ये अभ्यास करू. म्हणजे तुम्हाला हा लेक्चर लेंदी वाटणार नाही. सो आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय बघणार आहोत बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे 3 भाग कसे होतात ते बघूया. नंतर कशा पद्धतीने आपलं महाराष्ट्राचं पठार आहे त्याचा आपण अभ्यास करू. किती भाग होतात आपल्या महाराष्ट्राचे प्राकृतिक भाग किती होतात, कशा पद्धतीने होतात आणि कशा पद्धतीने तो भाग खाली खचलेला आहे. प्रस्तरभंग म्हणजे काय असतो याचा आपण अभ्यास करू. एक जॉग्राफिकल लँडफॉर्म काय असतात त्यानंतर कोकण किनारपट्टी आपली तिचा अभ्यास करू. कशा पद्धतीने आहे, कुठे पसरलेली आहे, कशी पसरलेली आहे, कुठे उतार जास्त आहे, खलाटी काय असते, वलाटी काय असते. नंतरचे 3 भाग, उत्तर भाग, मध्य कोकण भाग आणि दक्षिण कोकण भाग. नंतर महत्त्वाच्या नद्या आणि त्यांच्या खाड्या बघायच्या आपण. आणि इन शॉर्ट मध्ये तुम्हाला याची काही दिली मी माहिती दिलेली आहे. नंतर महत्त्वाचे समुद्र किनाऱ्याची लांबी कशी आहे आपल्याला, कोणते तालुके लागून आहेत हे महत्त्वाचे क्वेश्चन विचारतो आहे. महत्त्वाचे काय आहेत पुलण म्हणतो आपण. ओके, कोणते महत्त्वाचे बीचेस आहेत हे ब्ल्यू फ्लॅग करंटमध्ये क्वेश्चन विचारलेले आहे आणि करंटमध्ये आयोग आता क्वेश्चन काय करायला लागलेला आहे विचारायला लागलेला आहे. सो हे सर्व आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, सो आपण 1 बाय 1 काय करूया अभ्यास आपण बघायला सुरुवात करूया. सो महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल प्राकृतिक भूगोल ज्याला फिजिकल म्हणतो, काय म्हणतो आपण फिजिकल जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र. कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिजिकल जॉग्राफी आहे. आपण परवाच्याच लेक्चरला शिकलोय की महाराष्ट्राचं स्थान हे भारतामध्ये कुठे आहे, ते पश्चिम मध्यवर्ती भागामध्ये आहे आणि जगाच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. ओके, सो 1 बाय 1 महाराष्ट्राचे किती प्राकृतिक विभाग पडतात, तर महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग पडतात. ते कसे होतात बघा. हे विभाग उंची, भू आकृती, हवामान, माती, शेती आणि वनस्पती यांच्या आधारे विभागले आहेत. पहिला आहे कोकण किनारपट्टी, दुसरा आहे सह्याद्री पर्वतरांग, तिसरा आहे महाराष्ट्राचं पठार. आणि याच्यामध्ये विचारलं सर्वाधिक पर्सेंटेज कोणाचं आहे तर महाराष्ट्राच्या पठाराचं सर्वाधिक पर्सेंट आहे 90%. बाकी कोकण आणि सह्याद्री आहे 10%. ओके, सो 3 भाग बघितले आपण, कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग आणि महाराष्ट्राचं पठार. 1 बाय 1 आपण अभ्यास करूया. हे आहे महाराष्ट्राचं पठार. ओके, ज्याला दख्खनचं पठार सुद्धा म्हटलं जातं. डेक्कन प्लेटू 3 याच्यामध्ये विभागले. महाराष्ट्राचं पठार, तेलंगणाचं पठार आणि कर्नाटकाचं पठार. तेलंगणाचं पठार आणि महाराष्ट्राचं पठार अशा 3 विभागामध्ये काय केलेलं आहे ते विभागलेलं आहे. लक्षात राहते. पुढे बघूया आपण. पहिलं कशा पद्धतीने 3 भाग झालेले आहेत तर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत 3. कोकण, पश्चिम घाट त्याला सह्याद्री सुद्धा म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्राचा पठार त्याला दख्खनच्या पठार किंवा देशावर सुद्धा म्हटलं जातं. ही आपली कोकण किनारपट्टी, हा आहे घाटमाता आणि इकडचं आहे हे सर्व पठार. ओके, लक्षात येते मित्रांनो. सो बघूया आपण पश्चिम घाट आपली कोकण किनारपट्टी कशी आहे, कशी पद्धतीने तयार झालेली आहे. येथे एक महत्वाची टर्म येते ते म्हणजे प्रस्तरभंग. काय होतं माहिती आहे का मित्रांनो, पहिला हा एक उंचवट्याचा काय होता भाग होता. ओके, हा काय होता एक पठाराचा काय होता एक भाग. नंतर काय झालं याच्यावर खालचे 2 भाग काय झाले, हा भाग खूप खाली सरकला आणि थोडासा काय झालं खाली सरकला. ह्या बाजूला थोडासा खाली सरकलेला आहे. तो इकडे जास्त सरकल्यामुळे इकडे काय झालं मला, आपण जर कोकणातून जर सह्याद्री पाहिला तर तो एखाद्या भिंतीसारखा पाहायला भेटतो. पण तोच तुम्ही जर पठारावरून पाहिलं तो एक सपाट. ओके, जास्त इकडे उतार नाही. इकडे उतार कसा आहे तर मंद आहे. पठारावर उंदार विचारलं उतार कसा आहे तर मंद आहे, आणि कोकणात विचारलं उतार कसा आहे तर तीव्र आहे. एखाद्या भिंतीसारखा काय वाटतो तो सह्याद्री आपल्याला पाहायला भेटतो. कारण का इकडे खाली भाग काय, हा काय भाग काय झालेला आहे खाली खचलेला आहे जास्त, त्याला म्हणतात प्रस्तर भंग, भू अंतर्गत हालचालीमुळे. ओके, सो पुढे पुढे बघूया आपण महत्वाचं. प्रस्तरभंग काय असतं, जेव्हा पृथ्वीच्या आतल्या हालचालीमुळे खडकांचे थर काय होतात तुटतात आणि एक भाग दुसऱ्या तुलनेत काय होतो हलतो, त्याला प्रस्तरभंग होतो. म्हणजे एक भाग खाली काय होतो खचतो. ओके, आणि वरती जो काय भाग तयार राहतो त्याला आपण आज काय म्हणतोय सह्याद्री म्हणत आहोत. ओके, सह्याद्री म्हणतो. उदाहरणार्थ हिमालय प्रदेशातील भूकंप हे प्रस्तरभंगामुळे होतात. पुढे महत्वाचे लँडफॉर्म हे आहेत. जॉग्राफी आपले फिजिकल जॉग्राफी शिकताना बघा या आर्टिक मधले आईस स्लोप आहेत. ओके, ग्लेसियर्स वगैरे, माउंटन्स, हिल्स, व्हॉल्कॅनोज, ओल व्हॅलीज, फॉरेस्ट,
जंगल, लेक, वॉटरफॉल, क्लिफ, पेनिन्सुला, रिव्हर. पेनिन्सुला म्हणजे जे तीन बाजूला काय असते, पाणी असते. आयलँड, चारी बाजूला पाणी असते. डेल्टा, ओके, नद्यांनी केलेला तयार. गल्फ, वेव्ज, ओसेन्स, कोस्ट, केव्ज, डेझर्ट, ड्यून, ब्युटे, प्लॅटो, आईस्प्रो. ओके, या महत्वाचे काय बघून घ्या तुम्ही. ओके, कोकण किनारपट्टी पहिला आपण पाठ बघूया. आपल्या महाराष्ट्राचा पहिला भाग कोकण किनारपट्टी. आता कोकण किनारपट्टी सर्वांना माहिती आहे आपली. कुठून कुठे पसरली आहे तर दमणगंगा नदीपासून पालघरमधील दमणगंगा नदीपासून ते सिंधुदुर्गमध्ये तेरेखोल नदीपर्यंत ही काय आहे, कोकण किनारपट्टी पसरली आहे, जिची लांबी जुनी विचारली तर किती किलोमीटर, 720 किलोमीटर. नवीन विचारली तर 877.97 किलोमीटर. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, आणि अशी लांबी विचारली तर लक्षात ठेवायचं 560 किलोमीटर. 560 किलोमीटर महत्वाचा आकडा आहे. तर इथे काही महत्वाचे काय आहेत, खाड्या आहेत, महत्वाच्या नद्या वाहतात, त्यांची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. खाड्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला. कुठून उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. तुम्हाला काय करतो याच्यावर क्वेश्चन विचारतो मित्रांनो. सो वन बाय वन आपण अभ्यास करूया. कोकण किनारपट्टी. असं कोकण किनारपट्टीचा काय विस्तार आहे, कसा विस्तार आहे, तर उत्तरेस दमणगंगा नदीपासून ते दक्षिण तेरेकुल नदीपर्यंत पसरलेली आहे. पूर्वेस सह्याद्री पर्वतरांग आणि पश्चिमेस काय येतं, अरबी समुद्र, जिची लांबी आहे 877.97 किलोमीटर. जीआयच्या मार्फत काढले आपण. एकूण क्षेत्रफळ विचारलं पश्चिम किनार कोकण किनारपट्टीचं 30,728 विचारतो आहे डायरेक्ट. सर्वात म्हणतात ना छोटा प्रशासकीय विभाग आहे, आपण शिकलोय परवाच्या लेक्चरमध्ये. कुणी जर लेक्चर बघितलं नसेल, चॅप्टर 2 बघून या तुम्ही. ओके, अजून क्लिअर होईल. आपण सिरीज वाईज आलो. पहिला आपण स्थान विस्तार बघितला, आता 2 नंबरला आपण बघितलं राजकीय भूगोल, आणि आता बघतोय आपण प्राकृतिक भूगोल. किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर. नवीन विचारले 877.97 किलोमीटर. कमीत कमी रुंदी वगैरे 30 आहे, जास्तीत जास्त 60 किलोमीटर. कमाल आपल्याला पाहायला भेटते उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये. ओके, चला उपविभाग बघूया. पहिलं 3 भाग पडतात याचे: उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. पहिला आहे उत्तर कोकण. दमणगंगा ते पालघर दरम्यानचा प्रदेश. 250 ते 400 मीटर उंची आहे. याच्यामध्ये पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि उत्तर रायगड असा भाग येतो. कोणता? उत्तरेकडील रायगड हा भाग कशामध्ये येतो, उत्तर कोकणामध्ये येतो. मध्य कोकणामध्ये दक्षिण रायगड, काय लक्षात ठेवा, दक्षिण रायगड. आणि उत्तर कोकण, उत्तर रत्नागिरी, उत्तर रत्नागिरी ह्याला मध्य कोकण म्हणतात. आणि दक्षिण कोकण काय येतो, दक्षिणेकडचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कंप्लीट, याला म्हणतात दक्षिण कोकण. तळ कोकण सुद्धा म्हटलं. असे कोकणाचे किती भाग पडतात, 3 भाग पडतात. एकूण लांबी विचारली 720. तलासरीपासून ते तेरेखोलपर्यंत उत्तर कोकण, मध्य कोकण. इथे बघा दक्षिण कोकण. दक्षिण कोकण म्हणजे हा भाग. ओके, मध्य कोकण म्हणजे हा भाग आणि उत्तर कोकण म्हणजे हा भाग. लक्षात येते मित्रांनो. तो हा आहे कोकणाचे 3 भाग. आता महत्त्वाचे खाडे बघूया आपण. कोकणातल्या महत्त्वाच्या खाड्या: तानसा, वैतरणा. वैतरणीवर कोणती खाडी आहे, दातिवऱ्याची खाडी आहे. पाताळगंगावर वसई आणि ओके उल्हास नदीवर वसायची. पाताळगंगावर आपण पनवेलची खाडी. धरमतरची खाडी, कोणती खाडी, धरमतरची खाडी लक्षात ठेवा. कुंडलिकावर रोह्याची खाडी आहे. शास्त्रीवर जयगडची खाडी आहे. शुक नदीवर शास्त्रीवर दाभोलची, शास्त्रीवर जयगडची खाडी आहे. आणि आपल्या वाशिष्ठीवर दाभोलची खाडी आहे. वाशिष्ठी कोणती खाडी आहे, दाभोलची. असे महत्त्वाचे काय आहेत, खाड्या आहेत. तिथे बघा खाड्या महत्त्वाच्या आहेत. तिथे तुम्हाला क्वेश्चन विचारतील आयोग. तानसा, वैतरणा, दातिवऱ्याची खाडी आहे. उल्हास नदीवर वसई, पाताळगंगा, पनवेल, कुंडलिका रोह्याची, सावित्री नदीवर बाणकोटची खाडी, वाशिष्ठीवर दाभोलची खाडी, शास्त्रीवर जयगडची खाडी, शुक विजयदुर्ग. इथे एक महत्त्वाचा क्वेश्चन इथे विचारतोच आहे, लक्षात घ्या. नंतर एक खलाटी म्हणजे समुद्राकडचा भाग, त्याला खलाटी म्हणतात. आणि समुद्राच्या वरचा भाग त्याला म्हणतात वलाटी. हा थोडीशी उंची याची काय असते, जास्त असते. ती उंची किती दरम्यान असू शकते, 275 ते 300. आणि 5 ते 15 मीटर उंची असेल जमिनीची समुद्र सपाटीपासून, तर त्याला खलाटी म्हणतात. खलाटी असं लक्षात ठेवायचं, खलाटी म्हणजे खालचा भाग आणि वलाटी म्हणजे वरचा भाग. अजून महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपली जी समुद्र किनारपट्टी आहे ती, आपला जो किनारा आहे तो दंतूर किनारा आहे. कसा आहे, कारण का वेडी वाकडा असतात आपल्याला काय पाहायला भेटतात, तो याला म्हणतात दंतूर किनारा. आणि आपल्याकडची जी किनारपट्टी आहे ती रिया किनारपट्टी आहे. कशी किनारपट्टी आहे, रिया किनारपट्टी आहे. का रिया किनारपट्टी आहे, तर खूप साऱ्या नद्यांनी, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांनी काय केली, याची झीज केली आहे किनारपट्टीची, म्हणून याला म्हणतात रिया किनारपट्टी. दंतूर का म्हणतात, तर आपल्याकडचा जो समुद्र किनारा तो कसा पाहायला भेटतो, थोडासा वेड्या वाकडा वगैरे वळण पाहायला भेटतात, म्हणून हा किनारा कसा आहे, दंतूर किनारा, दंतूर. आणि रिया किनारपट्टी कशी आहे, तर रिया प्रकारची आहे. समुद्र किनाऱ्याची लांबी अतिशय महत्त्वाचा पॉईंट, याच्यावर क्वेश्चन आयोग विचारतोच. ओके, सर्वाधिक ट्रिक लक्षात ठेवायची. रा सी, रत्नागिरीला सर्वाधिक आहे 237 किलोमीटर. आणि कोणते तालुके लागून आहेत रत्नागिरीचे, मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे.
रायगड 122 किलोमीटर, उरण, पेन, अलिबाग, मुरुड आणि तळा श्रीवर्धन ही महत्वाची तालुके कोणाला लागून आहेत तर समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. विचारतो तिथे क्वेश्चन विचारेल, कठीण कठीण क्वेश्चन. सिंधुदुर्गमध्ये 3 आहे, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला 120 किलोमीटरची लांबी आहे. मुंबईला 114 किलोमीटरची लांबी आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. पालघरला 102 किलोमीटरची, तलासरी, डहाणू आणि सर्वात कमी कोणाला आहे तर ठाण्याला आहे 25 किलोमीटरची लांबी. महत्वाचे पोलन्स कुठे आहेत बघा, पालघरमध्ये डहाणू, केलवा, वसई, मुंबईनगर, मारवे, मनोहरी, जुहू. रायगडमध्ये किहीम आणि अलिबाग. रत्नागिरीमध्ये हरिहरेश्वर, गणपतीपुळे, हरणे आणि गुहागर. अंकेमध्ये ऍड करू शकता भाट्टे. ओके. आणि सिंधुदुर्गमध्ये आहे मार्लोड, तारकर्ली आणि वेंगुर्ला. महत्वाचं करंटमध्ये आहे का आता क्वेश्चन विचारायला लागले, आता विचारलं होतं बघा, ग्रुप सीला विचारलं होता क्वेश्चन, काय विचारला होता की आताकडे जो आपण वाहन कायदा आपण बनवतो इलेक्ट्रिकल व्हेकल्स, तर किती किलोमीटर अंतरावर त्याचे काय असेल चार्जिंग स्टेशन असेल, त्याचं उत्तर आहे 25. म्हणजे करंटमध्ये क्वेश्चन विचारला लागला आहे. आणि लेंदी विचारला लागला क्वेश्चन, कसे विचारला लागलेला आहे लेंदी, ट्रेडिशनल मेथड सोडून दिलेली आहे आयोगाने. सो महाराष्ट्रातील ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनारे ऑक्टोबर 2025 मध्ये किती यांना भेटलेला आहे तर 5. कोणता? श्रीवर्धन, रायगडमधला, नागाव, रायगडमधला, पारनाका, पालघर, गुहागर, रत्नागिरी. आता कसं लक्षात ठेवायचं, शिरा नारा, शिरा शिरा नारा, पापा, काय लक्षात ठेवा, पापा. आणि लाडघर, गुहागर, रत्नागिरी, लाडघर, रत्नागिरी, घरघर, घरघर, रत्नागिरी. लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं म्हणलं ना, शिरा नारा रायगड, पापा पालघर आणि घरघर रत्नागिरी. ओके मित्रांनो, महत्वाचे आणखी काही घडामोडी होत्या याच्यामध्ये. केरळमध्ये कप्पड आणि चाल यांना काय म्हटल्यात ब्ल्यू फ्लॅग. ब्ल्यू फ्लॅग म्हणजे असे कायदेचे 33 क्रायटेरिया काय करतात, पास करतात. असे समुद्रकिनारे स्वच्छ आहेत, टुरिझमला अट्रॅक्ट करतात. ओके. ती स्वच्छता पाहायला भेटते. ऋषिकोंडाला अगोदर काढून घेतलं तर परत दिला. ओके. किती निकष पूर्ण करावे लागतात जर ब्ल्यू फ्लॅग पाहिजे असेल तर 33 निकष काय काय पूर्ण करावे लागतात. तर ती ब्ल्यू फ्लॅग ऍक्च्युली आहे काय वगैरे आपले ते पण नंतर बघू. ओके. महत्वाची बेटांची नावं बघा, याच्यावर क्वेश्चन विचारायला आहे तुम्हाला. मुंबई, मुंबई शहर. साष्टी, मुंबई उपनगरामध्ये आहे. मड उपनगरामध्ये आहे. घारापुरी रायगडमध्ये आहे, पण तुम्हाला इथून जावं लागतं. कुठून? सीएसटी वरून, आपण गेटवे मधून. खांदेरी रायगड, उंदेरी रायगड, कुलाबा रायगड, अंजनदेव रायगड, जंजिरा रायगडला आहे. कासा रायगड आहे. कुरोटे सिंधुदुर्गला आहे. लक्षात ठेवा. ही महत्वाची काय आहेत बेटे आहेत, खांदेरी, उंदेरी. ओके. ही महत्वाची बेटे आहेत. इथे कुर्टे बेट आहे, महत्वाचं कुर्टे बेट आहे, जिथे आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला पाहायला भेटतो. आणि आहे आपलं पद्मदुर्ग, जो शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. हा सिद्धी जोहरने बांधला होता. सॉरी, तो हा विजयदुर्ग नाही आहे, हा काय आहे आपला कुर्टे सिंधुदुर्ग किल्ला आहे, तो सिद्धी जोहरने नाही बांधलेला आहे, माफ करा. सो ब्ल्यू ब्लॉक कुठे सुरुवात झालेली आहे? 1985 मध्ये फ्रान्स. जागतिक विकास 2001. सागरी आणि गोड्या पाण्यातील परिसंस्थांमध्ये शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी. टुरिझम वाढावं, समुद्रामध्ये ना पोल्युशन कमी व्हावं, हे महत्व. म्हणजे पाण्याची गुणवत्ता कशी आहे, स्वच्छ पाणी आहे का, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणाची माहिती, या सर्व याचं काय केला तो याच्यामध्ये चेक केला जातो. महाराष्ट्रातले आता पहिले शिरा नारा, पापा, घरघर, रत्नागिरी, हे महत्वाचे काय समुद्र बघा किती स्वच्छ आहेत समुद्रकिनारे, उन्हाने ब्ल्यू फ्लॅग भेटलेला आहे. ओके. महत्वाचं आहे आता घाटमाता. महत्वाचं काय आहे घाटमाता. सह्याद्री आपल्याला माहिती आहे, हा सह्याद्री इथून पसरलेला आहे. महाराष्ट्रात फक्त सह्याद्री म्हणतात त्याला, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हटलं जातं. ज्याची उंची लक्षात ठेवा उत्तरेकडे जास्त आहे आणि दक्षिणेकडे काय होत जाते, कमी होत जाते. ओके. पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हटलं जातं. ओके. याची महाराष्ट्रामध्ये लांबी विचारली तर 450 किलोमीटर लक्षात ठेवायची. पण उंची आहे 900 ते 1200 मीटर पर्यंत काय पाहायला भेटते आपल्याला, उंची पाहायला भेटते. महत्वाची उंची लक्ष एवढंच लक्षात ठेवा, उंची कुठे वाढत जाते तर उत्तरेकडे उंची वाढत जाते. बघूया आपण याची माहिती सुद्धा. हा टोटल पश्चिम घाटाची लांबी विचारली तर काय लक्षात ठेवायचं तुम्ही, 1600 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये 440 किंवा 450 किलोमीटर. मुख्य पूर 915 ते 1220 ह्याची काय सरासरी उंची आहे. पूर्व उतार मंद आहे, पश्चिम उतार कसा आहे, तीव्र आहे. म्हणजे इकडे इकडे उतार जास्त आहे आणि इकडे उतार कसा आहे, कमी आहे. समुद्रापासून किनारपट्टीचे अंतर 30 ते 60 सरासरी काय आहे अंतर पाहायला भेटतं आपल्याला. ओके. तर सह्याद्रीच्या संदर्भात महत्वाच्या रांगा. आता सह्याद्रीच्या उपरांगामध्ये विचारलं तर मात्र 3च आहेत, हरिश्चंद्र, बालाघाट, सातमाला, अजिंठा आणि शंभू महादेवचे डोंगर. पण आपल्याला सातपुडा पर्वताचा अभ्यास करायचा आहे, जे महाराष्ट्रामध्ये आहेत. तो सातपुडाची लांबी किती आहे, 160 किलोमीटर आहे. 7 वळ्या पाहायला भेटत म्हणून त्याला सातपुडा असं म्हटलं जातं. ओके. 1000 मीटर सरासरी उंची पाहायला भेटते. याच्यामध्ये उंच शिखर कोणतं असेल तर धुपगड लक्षात ठेवा. कोणतं लक्षात ठेवा,
धुपगड इथे आहे बघा, धुपगड. हां, इथे महत्त्वाचं शिखर असेल बघा, अस्तंबा डोंगर आहे 1325, अक्राणी टेकडे आणि या महत्त्वाच्या काय आहेत टेकड्या. सातमाल अजिंठा रांग कुठून पसरलेले आहे, नाशिकपासून पुढे पसरलेली आहे. हरिश्चंद्र बालाघाट मी ते म्हटले बघा. कोणत्या दोन नद्यांना वेगळी करतात ते, गोदावरी आणि भीमा खोऱ्यांना वेगळी करते. इथे क्वेश्चन आहे, वारंवार विचारतो. काय विचारतो? महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या डोंगर रांगा. आता ह्या कुठल्या आहे तर सातमल अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेवाचे डोंगर. कोणत्या नद्या वाहतात? तर वर लक्षात ठेवा, इकडून आपली तापी, नंतर इकडे गोदावरी, त्याच्या खाली भीमा, त्याच्या खाली कृष्णा. आणि यांच्या दरम्यान तुम्हाला काय पाहायला भेटतात? डोंगररांग पाहायला भेटतात. म्हणजे इथे सातमाल अजिंठा पाहायला भेटेल तुम्हाला. सातमाल इथे हरिश्चंद्र बालाघाट लिहून ठेवा तुम्ही, हरिश्चंद्र बालाघाट. आणि इथे काय आहे? शंभू महादेवाचे डोंगर. ह्याच्या पलीकडे विचारलं तर सातपूर अजिंठा आहे आणि वरतून वाहते ती आपली नर्मदा नदी. अशा पद्धतीने तुम्ही लिहून ठेवा, हे महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीने. ही कोणती नदी विचारलं तर कृष्णा, ही विचारली कोणती तर भीमा, ही कोणती विचारली तर गोदावरी, आणि ही आपली तापी. आणि त्याच्यावरून वाहते नर्मदा, विंध्याचल पर्वत आणि सातपुडा पर्वत. अशा पद्धतीने आयोग वारंवार क्वेश्चन याच्यावर विचारतो. हरिश्चंद्र, कळसुबा ही सर्वात उंच शिखर आहे त्याच्यामधलं, महाबळेश्वर, पाचगणी. पुढची महत्वाची रांग आहे गाविलगड डोंगर रांग, तर ती अमरावतीमध्ये आहे. वैराट महत्वाचं उंच शिखर आहे 1177, मेलगड व्याघ्र प्रकल्प पाहायला भेटतो. महाबळेश्वर पाचगणी पठार 112 मीटरपेक्षा जास्त पाहायला भेटतो आपल्याला. शंभू महादेव 18 उत्तर अक्षरवृत्तावर सुरू होते. आग्नेय दिशेस विस्तार आहे, शिंगणापूरपर्यंत पसरले. याच्यावर क्वेश्चन विचारले रिसेंटली, कुठपर्यंत पसरलेला आहे, तर आपल्या इथे विचारतात रायरेश्वरापासून शनी शिंगणापूरपर्यंत शंभू महादेवची डोंगररांग पसरलेली आहे. आणि कोणाला वेगळी करते? भीमा आणि कृष्ण खोयांना वेगळी करते. ही महत्वाची माहिती आहे कशाबद्दल तर आपल्या सह्याद्रीबद्दल. महत्वाचे रांगा. आता महत्वाची शिखर कशी ट्रिक लक्षात ठेवायची बघ. कसाम हसतो, कसाम हसतो, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी आणि तोरणा. पण काही महत्वाची शिखर तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. ते बघा, कसाम हसतो, कसाम हसतो, असं इथे काय महत्वाची ट्रिक आहे. 16, 15, 14, 14, 14 लक्षात ठेवा. 46, 67, 38, 24, 16 आणि 4 लक्षात ठेवायचं असेल तर. ओके. आणि ॲट टी व्ही सी एच पुढची ट्रिक आहे, ती आपण नंतर बघू. ॲट टी व्ही सी एच, अस्तंबा, तौला, त्र्यंबकेश्वर, वैराट, चिखलदरा आणि हनुमान. अस्तंबा इथे आहे बघा, हनुमान नंदुरबार, वैराट अमरावती, तौला नाशिक, शिंगी पुणे, त्र्यंबकेश्वर नाशिक, अस्तंबा नंदुरबार. सो ही महत्वाची शिखर लक्षात ठेवा. क साम हसतो ट्रिक काय लक्षात ठेवाल? क साम हसतो लक्षात ठेवायचं असेल तर 1546, 1646, थांबा, कसं लक्षात ठेवायचं बघा, ट्रिक काय सांगतोय. क सा म हसतो, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र बालाघाट, सप्तशृंगी आणि तोरणा. 1646, ओके. 1567, 1438. इथे मध्ये एक आता तर नवीन एक आली तर तारामती, त्याचं 1431 आहे. नंतर 1424, 1416 आणि 1404 अशी महत्वाची लक्षात ठेवा. कळसुबाई कुठे आहे विचारलं तर अहिल्यानगर, ओके. साल्हेर कुठे आहे विचारलं तर नाशिक. महाबळेश्वर कुठे विचारलंय? सातारा. हरिश्चंद्र कुठे आहे परत? अहिल्यानगर. सप्तशृंगी कुठे आहे परत? नाशिक. आणि तोरणा कुठे आहे तर पुणे. म्हणून लक्षात ठेवा, उत्तरेकडे उंची काय होत जाते? वाढत जाते. काय म्हणतो मी? उत्तरेकडे सह्याद्री पर्वताची उंची वाढत जाते, असा क्वेश्चन आयोग विचारू शकतो. सो महत्वाचं समजलं असेल तुम्हाला महत्वाच्या डोंगर रांगा. आता महत्वाचे थोडेसे घाट बघू आपण. काय बघूया? घाट, प्रमुख घाट मार्ग. दोन प्रदेशांना जोडण्याचं काय करतात? काम. सो इथे अतिशय महत्वाचा क्वेश्चन आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो. नाशिक जव्हार शिरघाट, नाशिक मुंबई तलकासारा घाट, ठाणे मालशेज घाट, कल्याण जुन्नर ताणे घाट, औट्रम घाट अतिशय महत्वाचा, धुळे औरंगाबाद, मुंबई पुणे बोरघाट, पुणे नारायणगाव भीमाशंकर, महाड पुणे वर्धा घाट, परंदा घाट, दिवे घाट, ताम्हाणी घाट हे महत्वाचे घाट आहेत. अजून थोडे आहेत बघा पुढे. चला पुढे.
कोणते महत्त्वाचे आहेत? पारघाट, महाबळेश्वर, कोल्हापूर, आंबेनळी घाट, चिपळूण कराड, कुंभार्ली घाट, पाचगणी घाट, रत्नागिरी कोल्हापूर, आंबा घाट, सावंतवाडी कोल्हापूर, फोंडा घाट, राजापूर कोल्हापूर, अनुस्कुरा घाट, कोल्हापूर राजापूर वरुळ घाट, कोल्हापूर कणकवली हनुमंते घाट, सावंतवाडी बेलगाव, आंबोली घाट असे महत्त्वाचे काय आहे ते घाट आहेत. ओके, इथे आपण महत्त्वाचे कसे घाट लक्षात ठेवतो आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारतो बघा PYQ मध्ये, खूप सारे PYQ असे विचारलेले आहेत. कसे की महाराष्ट्रातील घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे. सो योग्य क्रम मी सांगतो तुम्हाला, लिहून ठेवा तुम्ही, जी नवीन मुलं आहेत त्यांनी. कसे लक्षात ठेवायचा? पहिला येतो इकडे थलघाट, त्याला कसारा सुद्धा म्हणतात. थल कसारा. त्याच्या खाली येतो बोर, नंतर येतो कुंभार्ली महाड, कुंभार्ली नंतर येतो आंबा, नंतर लक्षात ठेवायचं फोंडा. ओके, फोंडा नंतर लक्षात ठेवायचं आपला आंबोली घाट. हे असे महत्त्वाचे काय आहेत? घाट आहेत. तर तुम्हाला कुठून कुठे माहिती असली पाहिजे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. कसे लक्षात ठेवायचे? पहिला थलघाट, नंतर बोरघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. असे लक्षात ठेवता आले पाहिजे. आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण काय करूया? पार्ट 2 मध्ये महाराष्ट्राच्या पठाराचा आपण अभ्यास करू डिटेलमध्ये. ओके, महत्त्वाचं आहे महाराष्ट्राचा पठार सुद्धा. इथे थांबूया आपण. जय हिंद मित्रांनो, ऑल द व्हेरी बेस्ट.